इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढणार का, अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावत आहे. पण सरकारनं यावर मोठे अपडेट देत कोट्यवधी देशवासियांची चिंता दूर केली आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या मोठ्या बातमीनुसार जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या उलथापालथीनंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर राहणार आहेत. दरवाढीच्या चर्चांदरम्यान सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या तरी किमती वाढवण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे जर तुम्ही आज तुमच्या गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सरकारच्या आश्वासनानंतर 12 मार्च 2026 रोजी देशातील विविध शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे: दिल्ली पेट्रोल 94.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर. मुंबई पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.3 रुपये प्रति लिटर. कोलकाता पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.2 रुपये प्रति लिटर. चेन्नई पेट्रोल 100.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर. बेंगलोर पेट्रोल 102.92 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.99 रुपये प्रति लिटर. इंधन पुरवठा खंडित होण्याची भीती ओळखून भारताने आधीच तयारी केली आहे. होर्मुझ समुद्रधुनी या मार्गावरील निर्भरता कमी करण्यासाठी भारताने इतर क्षेत्रांमधून तेल आयात करण्यास सुरुवात केली. पूर्वी भारत आपल्या गरजेच्या 60% तेल या मार्गावरून मागवत असे, पण आता 70% पुरवठा हा इतर सुरक्षित मार्गांकडे वळवण्यात आला आहे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने फ्युएल सप्लाय मॅनेजमेंट चेन प्रोग्राम सक्रिय केला. आता भारताने मिडल ईस्ट व्यतिरिक्त इतर देशांकडून तेल आणि वायूचे स्रोत शोधणे सुरू केलं. पूर्वी जेथे 40% पुरवठा केवळ मिडल ईस्ट मधून होत असे, आता त्याचे फेरबदल केले जात आहेत, जेणेकरून युद्धाचा परिणाम भारतावर होऊ नये. वितरकाकडील साठा संपलेला नाहीये असं सरकारनं स्पष्ट केलं. जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती ग्राहक ही सरकारची पहिली प्राथमिकता असून घराघरात गॅस सिलेंडर पोहोचत राहावे यासाठी सरकारने कंबर कसली आहे.